नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातला सध्या सर्वात मोठा प्रश्न जर कोणता असेल तर तो आहे मित्रांनो कांदा प्रश्न। आणि देशातलं कांद्याचं सर्वात मोठं केंद्रस्थान जर कुठे असेल तर ते आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या नाशिक येथे। नाशिक आणि मित्रांनो पिंपळगाव बसवंत। आणि आज या पिंपळगाव बसवंतला देशातील सर्वात मोठे लोकप्रिय व्यक्ती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मित्रांनो निवडणुकीची सभा होती। आता मित्रांनो ही सभा गाजणार हे तर मित्रांनो नक्की होतं। याच्यात कांदा उत्पादक शेतकरीही मोठ्या प्रमाणात माननीय नरेंद्र मोदी ही कांद्याच्या बाबतीत काय बोलतात यासाठी मित्रांनो उत्सुक होते। तर मित्रांनो ही सभा नेमकी कशी गाजली आणि या सभेत नेमके मोदीजी हे काय काय बोलले याचाच मित्रांनो आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो सभा सुरू झाली। नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली। त्यानंतर मित्रांनो त्र्यंबकेश्वरचं वर्णन, सप्तशृंगी देवीचं वर्णन आणि रामाचं वर्णन करून मित्रांनो त्यांनी आपल्या सभेला सुरुवात केली। त्यानंतर जे उद्धव ठाकरे आहेत यांच्यावर मित्रांनो त्यांनी टीका केली आणि नकली शिवसेना म्हणून त्यांच्या मित्रांनो त्यांनी टीका केली। त्यानंतर मित्रांनो जे बीजेपीचे कार्यकर्ते होते हे मित्रांनो मोदींचे मोठ्या प्रमाणात नारे लावत होते आणि याचा उत्साह पण नरेंद्र मोदी यांना होता आणि ते मोठ्या आक्रमकपणे विरोधी पक्षावर टीका ही मित्रांनो करत होते। मात्र भाषण अर्ध होत असतानाच पब्लिक मधून आवाज येऊ लागला की आता कांद्याचं बोला, आता कांद्यावर बोला, अशा घोषणा मित्रांनो पब्लिक मधून येत होत्या की कांद्यावर बोला। अशा मित्रांनो बऱ्याचशा घोषणा झाल्या। याच्यात नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण मित्रांनो काही वेळ थांबवलं आणि या कांद्यावर बोला या घोषणांना कव्हर करण्यासाठी बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदी असे मित्रांनो नारे लावायला सुरुवात केली। आणि काही वेळाने मित्रांनो पोलीस प्रशासनाने जे कांद्यावर बोला असे म्हणणारे लोक आहेत यांना मित्रांनो कुठेतरी शांत केलं आणि याच वेळात नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम असे मित्रांनो नारे लावले, भारत माता की जय असे नारे लावले आणि कांद्यावर बोला असे म्हणणारे जे काही शेतकरी असतील त्यांना मित्रांनो तिथून मित्रांनो शांत करण्याचा हा प्रयत्न केला गेला। त्यानंतर मित्रांनो या 24 ते 25 मिनिटाच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी हे फक्त मित्रांनो 2 मिनिटं कांद्यावर बोललेले आपल्याला दिसून आले। आणि कांद्यावर त्यांनी नेमके काय बोलले तर मित्रांनो कांद्यावर त्यांनी कांदा निर्यात बंदी हटवली याचा उल्लेख केला। त्यानंतर सरकारने मागच्या वर्षी 7 लाख मेट्रिक टनाचा बफर स्टॉक केला होता त्या संबंधीची माहिती दिली आणि यावर्षी सरकार 5 लाख मेट्रिक टन कांदा हा बफर स्टॉक करणार आहे याची माहिती दिली। आणि सरकार हे कशा प्रकारे शेतकरी हिताचं आहे हे त्यांनी मित्रांनो यातून पटवून दिले आणि केंद्र सरकार हे मोठ्या प्रमाणात बफर स्टॉक करत आहे आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे हे मित्रांनो त्यांनी पटवून देण्याचं या भाषणातून मित्रांनो काम केलं। मात्र कुठेतरी हा कांदा प्रश्न मोदीजींना मित्रांनो कुठेतरी भारी गेला आणि या कांद्यावर बोला अशा घोषणांमुळे मित्रांनो कुठेतरी मोदींनी आपलं भाषण हे मित्रांनो थोडक्यात घेतलं आणि पिंपळगाव बसवंत मधून मित्रांनो त्यांनी काढता पाय घेतलेला आपल्याला दिसून आलं। तर मित्रांनो तुम्ही जर हे भाषण पूर्ण बघितलं आहे का, बघितलं असेल तर तुम्हाला काय वाटते हे तुम्ही आपल्याला कमेंट मधून कळवा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ हा अधिकाधिक शेअर करा आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।